जसं आता शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करताना जशी पैशांची उचल घेतली जाते किंवा पैसा इन्व्हेस्ट करायला लागतो, तो सुद्धा एक किस्सा बाबासाहेबांबद्दलचा सांगितला जातो। त्यांचे कोणी पारशी स्नेही होते आणि ते त्यांच्याकडून पैसे घेत होते आणि लोकांना गुंतवणूक करण्यासाठी ते सांगायचे की गुंतवणूक करा, उद्योजक व्हा, लोकांना नोकरी द्या, तुम्ही कोणाचे गुलाम बनू नका, अनेकांना नोकरी देण्याचे तुम्ही स्वतः हात व्हा। तर हा काय सगळा तो विचार होता। बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईमध्ये अनेक पारसी आणि अशा सगळ्या समूहाशी संबंध होते। त्याच्यातलं एक उदाहरण आताही तुम्हाला बघता येईल की बाबासाहेब आंबेडकरांचं जे जनता नावाचं मासिक आहे, त्या जनता नावाच्या मासिकामध्ये गोदरेज, पारसी कम्युनिटीचे गोदरेज जे आहेत त्यांचं फार मोठं त्यांना मान होता। तर ते गोदरेजच्या जाहिराती ज्या आहेत, एक पानभर गोदरेजची जाहिरात, म्हणजे ती एकदा मी आधी गोदरेज यांना सांगितलं की तुम्ही कसं तुमच्या पूर्वजांनी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केलेली आहे आणि हे जनता मासिकामध्ये ही जाहिरात आहे, गोदरेजच्या तिजोऱ्या अशा नावाने, आणि त्या पूर्वीच्या जाहिराती इतक्या फनी। म्हणजे थोडक्यात मुद्दा हा की त्यांचे मुंबईतल्या ह्या सगळ्या मंडळींशी व्यावसायिक घराणे आहेत, यांच्याशी चांगले संबंध होते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे उलाढाल आणि ही सगळी त्याच्यामध्ये व्हायची।